जे महाराष्ट्र मित्रांनो, अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 मध्ये जी घोषणा केलेली होती महाराष्ट्र शासनाच्या, त्यामध्ये मोफत 3 गॅस सिलेंडर वार्षिक जे महिलांना मिळणार होते त्या योजनेस मान्यता भेटलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता भेटलेली आहे. मित्रांनो, एक आनंदाची बातमी आहे आणि त्यासंबंधीच आज महत्त्वपूर्ण जी.आर काढण्यात आलेला आहे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत. तर या जी.आर मध्ये नेमक्या कुठल्या महिला पात्र आहेत या योजनेसाठी आणि लाभ कसा मिळणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक 3 गॅस मोफत सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत या शीर्षकाखाली हा जी.आर मंजूर करण्यात आलेला आहे 30 जुलै 2024 म्हणजेच आजच्या दिवशी. तर यामध्ये शासन निर्णय तुम्ही महत्त्वपूर्ण बघू शकता काय आहे ते. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे मोफत रिफिल उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येणार आहे. तर एक महत्त्वपूर्ण जी.आर आहे, त्यामध्ये तुम्ही पात्रता बघू शकता. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत बघा. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. गॅस जोडणी ही महिलेच्या नावावर असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि सध्याच्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत सुमारे 52.16 लाख ते लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत. म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत. त्यासोबतच नव्याने सुरू झालेली आत्ताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिलासुद्धा त्या महिलेचं कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहे. आणि एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणार आहेत आणि त्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे रेशन कार्ड. आणि त्यासोबतच सदर लाभ केवळ 14.2 kg वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच अनुज्ञेय असेल. म्हणजे तुम्ही बघू शकता, घरगुती गॅस साधारणपणे 14.2 किलोग्रॅम वजनाचंच असतं आणि त्या योजनेच्या जोडणी असलेल्या ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पात्रता अतिशय महत्त्वाची आहे, समजून घ्या. आणि योजनेची कार्यपद्धती बघा कशी असणार आहे. आता पुढे योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये बघायला गेलं तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काय कार्यपद्धती असणार आहे बघा पुढे. म्हणजे कुठली अनुसरायची पद्धत बघा. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्या करत असतात. त्याच तेल कंपन्या आता या अतिरिक्त 3 सिलेंडरचं वितरण सुद्धा या तेल कंपन्याच करणार आहेत मित्रांनो या योजनेसाठी. ठीक आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम म्हणजेच 830 रुपये प्रति गॅस एवढी रक्कम आहे सध्या घरगुती वापरासाठी. ग्राहकांकडून सर्वप्रथम घेतली जाते आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी सबसिडी ते 300 रुपये असते. सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. तर त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाचे अंदाजे रुपये 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी हे तेल कंपन्यांची जिम्मेदारी आहे. आणि त्यासोबतच तुम्ही बघू शकता आणि सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. म्हणजे महिन्याला तुम्हाला एकच सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय
सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे. आणि त्यासोबतच बघू शकता नियंत्रक म्हणजेच शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरं बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कार्यपद्धती काय असणार आहे हे बघा. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यामार्फतच करण्यात येणार आहे इथं सुद्धा. आणि सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. सेम अट आहे इथं सुद्धा उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांसोबतच. आणि तसेच तुम्ही बघू शकता या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधापत वाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा नियंत्रण यंत्रणा कार्यरत असणार आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येणार आहे. मुंबई ठाणे क्षेत्रासाठी हे बघू शकता. तसेच खाली बघू शकता. तसेच मुंबई ठाणे शिवाय मुंबई ठाणे शिधा वाटप क्षेत्र व अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हा स्तरावर खालीप्रमाणे समिती गठन करण्यात येणार आहे. हे खाली दिलेले आहेत. हा GR तुम्हाला सविस्तररित्या आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक भेटेल. त्यासोबतच असे एक महत्त्वपूर्ण GR शासनाकडून काढण्यात आलेला आहे. आणि लवकरच प्राप्त माहितीनुसार तेल कंपनीने प्रत्येक लाभार्थी कुटुंबास प्रतिवर्ष 3 गॅस सिलेंडर बाजारभावाने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या पात्र कुटुंबांनी मोफत द्यावयाच्या सिलेंडरचे पुनर्भरण केले आहे त्या कुटुंबाची माहिती कंपन्यांनी दर आठवड्याला संबंधित पुरवठा यंत्रणेस देण्यात यावी. ही सुद्धा अट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण GR आहे. त्या संबंधच तुम्ही बघू शकता निकष काय असणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 2 योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना विरुक्ती होणार नाही याची दक्षता संबंधित पुरवठा यंत्रणा तसेच तेल कंपन्यांना घ्यायची आहे. एक महत्त्वपूर्ण GR होता. त्यासोबतच तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी प्रथम 3 सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करावी आणि त्यानंतरच राज्य शासनाकडून द्यावयाची संपूर्ण रक्कम म्हणजेच अंदाजे रुपये प्रति 830 प्रति सिलेंडर इतकी रक्कम वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय यांनी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहे. म्हणजे सिलेंडरची रक्कम पहिल्यांदा ग्राहकाकडून घेण्यात येणार आहे आणि म्हणजे सबसिडीच्या स्वरूपात परत त्यांना थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. हे एक अतिशय महत्त्वाची योजना आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार आहेत महिलांना. हे एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. सुरू झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ही योजना.